नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वटपौर्णिमा, महिला अस्मिता दिन। वटपौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी फक्त उपवासाचा दिवस नव्हे, तर हिंदू पतिव्रतेच्या हृदयात अढळ स्थान असलेल्या सावित्रीच्या तत्त्वज्ञान, दृढनिश्चय, सुशीलता, त्याग, सदाचार, शालीनता, पतिव्रता या गुणांची स्वामिनी असलेल्या गुणवती, कुलवती, लावण्यवती सावित्रीकडून शिकवण व अखंड आयुष्यभरासाठी प्रेरणा घेण्याचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा। तर या वटपौर्णिमेचा सण म्हणजे सत्यवान सावित्रीविषयी सर्वांना माहीतच आहे। अश्वपती नावाच्या राजाला मुलबाळ नव्हते, तो निपुत्रिक होता आणि त्याने तप करून सूर्याला प्रसन्न केले, पुत्रवंत होण्याचा वरदान मागितला। सूर्याने पुत्री होईल असा आशीर्वाद दिला, पण आजच्या माणसांप्रमाणे त्याने हट्ट नाही केला की मला मुलगाच पाहिजे म्हणून। सूर्याच्या या वरामुळेच राजाला मुलगी झाली, म्हणून नाव सावित्री। सावित्री खूप हुशार, गुणी आणि सर्व उपनिषदात निपुण अशी होती। त्याला आपल्या मुलीवर पूर्ण विश्वास होता, म्हणूनच राजाने तिला तिच्या मनासारखा पती निवडण्याचे स्वातंत्र्यही दिले। तिने कित्येक राजकुमारातून धुमसेन राजाच्या मुलगा सत्यवानाची निवड केली, पण त्याचवेळी सत्यवानाचे वडील राजा धुमसेनाचे काही कारणाने राजवैभव गेले आणि दोन्ही राजाराणी अंध झाली, पण तिने आपला निर्णय बदलला नाही। स्वतः नारदाने तिला समजावले की सावित्री हा सत्यवान कितीही चांगला, गुणवान असला तरी त्याचे आयुष्य मात्र फक्त 1 वर्षाचेच आहे। पण तिने सांगितले, जे व्हायचे ते होते, ते झाले, आता काही बदल होणार नाही। हिंदू संस्कृतीनुसार एकदा कोणाला पती म्हणून वरलाय, मग दुसऱ्याचा विचारही करणे व्याभिचार। तर असो, ही सावित्री अढळ सुलक्षणी पतिव्रता स्त्री होय। लग्नानंतर राजवैभव गेल्यामुळे अगदी कैवल्य नेसून पतीसोबत अरण्यात अगदी सुखाने राहायला गेली, पण आजकालच्या मुलींप्रमाणे विचारही केला नाही की मी माहेरी किती वैभवात होते। पालापाचोळ्यांच्या पर्णकुटीत तिने स्वर्ग अनुभवला। पती हाच परमेश्वर, हाच सिद्धांत सत्यवानाच्या अंतकाळाचा दिवस एक एक करून जवळ येत होता आणि तो काळ दिवस उजाडलाही। नित्यदिनाप्रमाणे अग्निहोत्रासाठी सुकी लाकडे आणायला जंगलात निघाला, पण आज सावित्रीने पतीसोबत जाण्याची सासू सासऱ्याकडे याचना केली। त्याच्या परवानगीने ती जंगलात गेली। एका झाडावरील सुके लाकूड काढताना त्याला भोवळ आली आणि तो कसाबसा खाली उतरला। सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून निश्चित पडला। सावित्री आपल्या पदराने त्याला वारा घालू लागली आणि इतक्यात तिच्यासमोर तेजस्वी कांतीचा, रंगाने काळा, महाभयंकर देवपुरुष हातात फाशीचा दोर घेऊन रेड्यावर स्वार असा प्रकट झाला। त्याच्या फासाच्या एका टोकाला सत्यवानाच्या पायाचा अंगठा अडकवून निवू पाहत होता। सावित्रीने न डगमगता प्रश्न केला, हे देवा, आपण कोण आहात आणि माझ्या पतीला आपण कुठे घेऊन निघालात? यम म्हणाला, हे सावित्री, मी काळदेव यमराज, तुझ्या पतीचा जीवनकाल संपला आहे। तुझ्या चारित्र्यशील तेजासमोर माझे यमदूत येऊ शकत नाहीत, म्हणून मलाच स्वतः यावं लागलं। इतकं बोलून यमराज सत्यवानाचे प्राणहरण करून दक्षिणेकडे निघाले, पण सावित्रीने त्यांची पाठ सोडली नाही। यमाने तिला खूप समजावले, पण व्यर्थ। त्याने सांगितले, पतीचे प्राण सोडून काही पण माग। तिने आपल्या सासऱ्यांचे गेलेले वैभव आणि डोळे मागितले। यमाने हे सर्व देऊनसुद्धा तिने यमाची पाठ नाही सोडली। मग अजून काय माग म्हटल्यावर तिने आपल्या पित्याला पुत्रप्राप्तीचा वर मागितला। ते देऊनसुद्धा ती थांबली नाही। तेव्हा हताशपणे यम म्हणाले, शेवटचा वर माग। तेव्हा सावित्री म्हणाली, देवा, दोन्ही कुळांसाठी मी मागितले, आता माझ्यासाठी पुत्रवतीचा वर द्यावा। यम घाईघाईनं तथास्तु म्हणून पुढे जाऊ लागले, पण 4 पावले चालून तिथेच थबकले। त्यांची चूक त्यांना कळली। पतिव्रता सावित्रीला पतीशिवाय मुले कशी होतील, ते तिच्या चातुर्यावर प्रसन्न झाले आणि सत्यवानाला 400 वर्ष आयुष्य व 100 पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला। तो दिवस पौर्णिमेचा होता आणि ते झाड वाडाचे, म्हणून स्त्रिया या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात। भगिनींनो, आपले अस्तित्व ओळखा। तुम्ही या भारतभूमीच्या पुत्री आहात। या मातीतून अनेक असामान्य शक्ती जन्माला आल्या आहेत। वीर माता जिजाबाई, वीरांगना राणी लक्ष्मीबाई, पतिव्रता सावित्री, सत्वशील अनुसया, त्यागमूर्ती सीता अशी नावे घेऊ तितकी कमी आहेत। नारी कधीच आबला नव्हती। समाजातील कोणतीही ताकद तिला कमजोर करू शकत नव्हते। तिला एकच गोष्ट कमजोर करू शकते आणि ते म्हणजे तिचे आत्मबल। ते आत्मबल खचू देऊ नका। फक्त योग्य आचरण करा आणि त्या शक्तीचा आदर्श समोर ठेवा। ज्या माया बहिणी या वटपौर्णिमेचा उपवास करणार आहेत, त्यांना माझं इतकंच सांगणं आहे, जर तुम्ही तिचा उपवास करता तर तिच्याप्रमाणे आचरण करा। सावित्रीने राजवैभव गेल्यानंतरही झोपडीत राहून आपल्या अंध सासू सासऱ्यांची सेवा
केली. आजकालच्या सुनांप्रमाणे पतीला त्यांच्या आईवडिलांपासून अलग नाही केले. सावित्रीने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर पतीचे गेलेले प्राण आणले. पण आपण प्राण नाही, पण आपल्या चारित्र्याचे रक्षण जरूर करू शकता. तुम्ही कुळाची मानमर्यादा, सासरच्या लोकांचा मानसन्मान आणि नवऱ्याची मर्यादा राखली तर तो खरा उपवास ठरेल. तर अशी होती सत्यशीला, पतिव्रता, हुशार सावित्री. तिने दोन्ही कुळाचा उद्धार केला आणि त्याचे श्रेय जाते ते तिच्या पित्याला. त्याने मुलगाच पाहिजे असा विचार केला असता तर सावित्री जन्माला आलीच नसती. पण आजकाल कित्येक सावित्र्या पोटातच मारल्या जात आहेत. कुळाचा उद्धार करण्यासाठी मुलगाच होणे जरुरी नाही. आपल्या मुलीला सावित्रीसारखे आचरण, चांगले संस्कार द्या. म्हणून मुलगी वाचवा, मुलगी जगवा आणि तिला चांगली शिकवा. उगाच नाही म्हणत, मुलगी शिकली प्रगती झाली. आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अजय शिवकर सह तृप्ती भोईर, केळवणे पनवेल.